लातूरमध्ये प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन, प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। सोलापुरातील सीना नदीच्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान, पूर ओसरायला सुरुवात, मात्र शेतामध्ये पाणीच पाणी। तिरेतील पिकांचे पंचनामे झाल्या नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापुरातील जिल्हा परिषद शाळांना फटका, जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचं मोठं नुकसान, साहित्याच्या नुकसानीसह शाळेच्या इमारतीलाही तडे। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी निधी देण्याचा तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, पावसामुळे महावितरणाच्या सबस्टेशनमध्ये पाणीच पाणी, तर सबस्टेशनच्या कंट्रोल युनिटमध्ये पाणी गेल्यानं 30 गावांचा विद्युत पुरवठा खंडित। धाराशिवमध्ये पावसाचा कहर, कळंब शहरातील मांजरा नदीला पूर, नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। हिंगोलीमध्ये कयाधू नदी ओव्हरफ्लो, जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्कही तुटला, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।